हॅलो एव्हरीवन. जर आपण एखादी ऍक्शन करत असेल आणि ती ऍक्शन चालू असताना आपल्याला जर ती एखाद्या मित्राला सांगायची असेल की बाबा मी आता शिकवत आहे किंवा तुम्ही आता व्हिडिओ बघत आहात, आता ह्या ऍक्शन चालू आहेत, पूर्ण झालेल्या नाही आहेत, सो ह्या ऍक्शनचा जो सेन्स आहे तो इनकम्प्लीट आहे, मग हे कसं समजून घ्यायचं किंवा ते इंग्लिशमध्ये सेंटेन्स करत असताना कशा पद्धतीने फॉर्म करायचं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण या एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा हे जे वाक्य आहे इनकम्प्लीट सेन्स मधलं ते कधीही इंग्लिशमध्ये सांगायला तुम्ही चुकणार नाही आहात. त्याचबरोबर आपली ही टेन्सची लेक्चर सिरीज सुरू आहे. पहिल्यांदा आपण सिंपल टेन्सेस जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा ते व्हिडिओज बघा आणि मग हा व्हिडिओ बघायला नक्की या. आणि त्याचबरोबर जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असे सगळे टेन्सेस कव्हर करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त टेन्स नाही कव्हर करणार आपण, म्हणजे फक्त ग्रामॅटिकल सेन्स बाबा हा रूल आहे हे नाही सांगणार आहोत. आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर करून सेंटेन्स कसं फॉर्म करायचं, कम्युनिकेशन मध्ये कसं बोलायचं हे सगळं शिकणार आहोत. त्यामुळे नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. चला तर मग सुरुवात करूया. आता बघा, एखादा सेन्स म्हणजे ऍक्शन सेन्स ज्याला म्हणतो आपण, तो जर इनकम्प्लीट असेल तर नक्की आपण त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कसं करायचं. आता तुम्हाला मी ह्याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंय की जेव्हा आपण टेन्सेस शिकतो तेव्हा दोन सेन्स इम्पॉर्टंट असतात. आता त्यामधला एक असतो तो म्हणजे ऍक्शन सेन्स असतो आणि दुसरा असतो तो म्हणजे टाइम सेन्स, आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन आपले सगळे टेन्सेस होत असतात, बरोबर. आत्ताचा जो आपला ऍक्शन सेन्स आहे तो आहे इम्परफेक्ट. जसं मी तुम्हाला म्हटलं की ऍक्शन इनकम्प्लीट आहे, म्हणजे चालू आहे ती ऍक्शन, कंप्लीट झालेली नाही आहे. सो असं जेव्हा असेल तेव्हा ती ऍक्शन जी असते ती इनकम्प्लीट असते, म्हणजेच कशी असते, इम्परफेक्ट. बघा, परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि त्याच्या अपोजिट वर्ड आहे इम्परफेक्ट. सो ऍक्शन जर इम्परफेक्ट असेल तर त्यावेळेला तो ऍक्शन सेन्स आपण सांगत असतो की तो इनकम्प्लीट सेन्स आहे. म्हणजेच काय, तर ऍक्शन आपली कशी असते, चालू असते. फॉर एक्झाम्पल, मी आता टेन्सेस शिकवत आहे, माझे टेन्सेस शिकवून पूर्ण झालेत का, नाही झालेले, आणि म्हणूनच तो सेन्स कसा आहे, इम्परफेक्ट आहे, म्हणजेच इनकम्प्लीट आहे. आता मराठीमधनं कसं ओळखायचं, जसं की मी आता म्हटलं, काय म्हटलं बघा, मी टेन्सेस शिकवत आहे, हे वाक्य माझं होतं, बरोबर. म्हणजे जेव्हा ऍक्शन इनकम्प्लीट असते तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची, त्या ऍक्शन वर्डला त प्रत्यय लागतो. जसं की तुम्ही व्हिडिओ बघत आहात, मी टेन्सेस शिकवत आहे, तुम्ही टेन्सेस शिकत आहात, किंवा एखादा पास्ट सेन्स असेल म्हणजे टाइम सेन्स पास्ट मधला असेल तर तो येत होता, पण तिथं बघा येण्याला सुद्धा काय लागलं होतं, त लागलं होतं, येत आणि मग होता. किंवा मी उद्या तुझ्या घरी येत असेन, तिथं सुद्धा काय होते बघा, ऍक्शन वर्डला त लागते. फक्त बदल कुठे होते, आहे, होता आणि असेल. आता हे तीन काय आहेत, तर हे तीन आहेत टाइम सेन्स, बरोबर. हे तिघ आहे, होता आणि असेल हे टाइम सेन्स आहेत. मग टाइम सेन्स नुसार आपण सांगितलं अगोदर की प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर असतात. आणि दुसरा सेन्स तुम्हाला सांगितला होता तो म्हणजे ऍक्शन सेन्स, जो की आता आपला कसला सेन्स आहे, इम्परफेक्ट. त्यालाच आपण दुसरं बोलतो कंटिन्युअस टेन्सेस, किंवा अजून एक नाव असतं ते म्हणजे प्रोग्रेसिव्ह. म्हणजे प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू असणारं, कंटिन्युअस म्हणजे सुद्धा चालू असणारं, आणि इम्परफेक्ट म्हणजे सुद्धा चालू असणारं. म्हणजे बघा, हा झाला ऍक्शन सेन्स जो की इम्परफेक्ट आहे, आणि हा झाला टाइम सेन्स. म्हणजे बघा, मी टेन्सेस शिकवत आहे म्हणलं तर हा काय झाला बघा, इम्परफेक्ट तर आहे कारण इथं त लागलेला आहे, आणि दुसरं इथं आहे असल्यामुळे तो कोणता झाला, प्रेझेंट झाला. सो हा टेन्स कुठला झाला बघा, इम्परफेक्ट प्रेझेंट. तसंच सेम जर मी इथं बोलले की मी येत होते असं वाक्य घेतलं, इथं बघा त लागलेलंच आहे, म्हणजे तो सेन्स कुठला असणार आहे, इम्परफेक्ट असणार आहे. दुसरी गोष्ट, इथं होते म्हटलंय म्हणजे काय, बिफोर टाइम आलं. बिफोर टाइम म्हणजे काय झालं, तुमचा पास्ट सेन्स झाला. आणि जर समजा मी म्हटलं मी येत असेन, आता त आल्यामुळं तो परत कसला सेन्स झाला, इम्परफेक्ट सेन्स झाला. आणि असेल आल्यामुळं तो कसला झाला, फ्युचर सेन्स, म्हणजे आफ्टर टाइम आहे ना, म्हणून तो फ्युचर सेन्स झाला. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही टाइम सेन्स प्लस ऍक्शन सेन्स नुसार टेन्स ओळखू शकता. आता हे झालं मराठीच्या बाबतीत, पण जर हे सेंटेन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं असेल तर नक्की कसं करणार तुम्ही, तर ते आता आपण समजून घेऊयात की हे सेंटेन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं आहे. ओके, 1-2 मिनिटांमध्ये आपण सुरुवात करूयात. ओके, चला बघा, पहिलं वाक्य होतं मी शिकवत आहे, हे वाक्य आहे. आता इम्परफेक्ट तुम्हाला सेन्स कळलाय,
टाइम सेन्स पण कळलाय, त्यामधला फक्त एक सेन्स आज आपण बघणार आहोत आणि तो म्हणजे प्रेझेंट सेन्स. बरोबर. आता बघा, हा आहे इम्परफेक्ट सेन्स, कारण का ऍक्शन वर्डला त प्रत्यय लागलाय, मी शिकवत आहे, सो हा झाला इम्परफेक्ट सेन्स. आणि दुसरं इथं आहे आलंय म्हणजे आत्ताचा टाइम आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, प्रेझेंट सेन्स म्हणतो. म्हणजे हा टेन्स आपला कुठला झाला, इम्परफेक्ट प्रेझेंट. तर आता सिंपल, तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये सांगते बघा, एक ट्रिक सांगणार आहे. पण त्यापूर्वी जर समजा तुम्ही ह्या चॅनलला नवीन असेल तर पुन्हा एकदा मी आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. चला, आता ती ट्रिक काय आहे बघा. जर ऍक्शन वर्डला त प्रत्यय लागला तर तो सेन्स असणार आहे आपला इम्परफेक्ट, आणि जर इम्परफेक्ट सेन्स असेल तर त्या ऍक्शन वर्डला तुम्हाला लावायचा आहे ING प्रत्यय. दॅट्स इट. जर ऍक्शन इनकम्प्लीट असेल तर त्याला काय करायचं, तुम्हाला ING प्रत्यय लावायचा आहे. लावला, संपलं. आणि जर हा जो आपला टाइम सेन्स असतो बघा, टाइम सेन्स जो असतो तर त्याच्यासाठी आपल्याला वापरायचे टू बी ची रूप. मग टू बी ची रूप कोणकोणती आहेत बघा. प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट सेन्स मध्ये कोणती आहेत, एम इज आर. पास्ट सेन्स मध्ये वॉज वेअर, आणि फ्युचर सेन्स मध्ये शॅल बी विल बी. तर त्याच्यामधली आपल्याला आता कुठली वापरावी लागणार, तर प्रेझेंट सेन्स मधली वापरावी लागणार. सो प्रेझेंट सेन्स मधली कोणकोणती आहेत, एम, इज आणि आर, हे 3 आहेत. तर ह्या टाइम सेन्स साठी हे 3 फॉर्म्स वापरायचे, म्हणजे एम किंवा इज किंवा आर, आणि ह्याच्यासाठी वापरायचं आहे ING फॉर्मॅट. मग चला आपण करायला घेऊया ते सेंटेन्स. आता मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की जो ऍक्शन करणारा असतो त्याला आपण पहिल्यांदा घेतो. सो मी वाक्य लिहिलं, सुरुवात कशाने केली बघा वाक्याची, आय, आणि परत पाठीमागून सुरुवात करायची आहे. आता आहे साठी या तिन्हीपैकी कोणतं घ्यायचं, तर त्याच्यासाठी काही रूल्स आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आय असेल तर 100% एम वापरायचंय. इज आणि आर कधी वापरायचे हे मी तुम्हाला पुढे सांगते. सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं मी बघा, जर आय असेल तर त्याच्यासमोर वापरायचंय एम. म्हणजे बघा आपला टाइम सेन्स संपला. आता टाइम सेन्स संपल्यानंतर हा काय आहे, ऍक्शन सेन्स आहे. ऍक्शन सेन्स कोणता आहे, तर इम्परफेक्ट आहे, आणि इम्परफेक्ट असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे, VING फॉर्म घ्यायचा आहे. सो आपण काय करणार बघा, ह्याला VING फॉर्म मध्ये घेणार. सो शिकवण्याला आपण काय म्हणतो, टीच. तर टीचचं VING फॉर्म काय येईल, टीचिंग. झालं तुमचं सेंटेन्स तयार. म्हणजे आय एम टीचिंग, हे झालं तुमचं इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स झाला. ओके. चला, आता तुम्हाला मी सांगते इज आणि आर कधी वापरायचं. इज हे जे आहे, हे इज बघा, मी तुम्हाला नीट सांगते, नीट लक्ष द्या. ही, शी किंवा इट, ह्या तिघांपैकी कोणतंही एक प्रोनाउन येऊ दे, तर त्याच्यासाठी वापरायचंय तुम्हाला इज. आणि त्याच्याच बरोबर अजून एक महत्वाची कंडिशन आहे, ते म्हणजे सिंग्युलर नाउन. फक्त नाउन पाहिजे बरं का. काही वेळेला असं कन्फ्युजन होतं की प्रोनाउन जरी सिंग्युलर आलं तर मुलं तिथे इज वापरतात, तर तसं करायचं नाही आपल्याला. फक्त नाउन पाहिजे, जसं की राम असेल, श्याम असेल, सविता असेल, एक्सेट्रा. म्हणजे कुठलंही नाव असू दे पण ते एकच असलं पाहिजे, सिंग्युलर असलं पाहिजे, तर त्यावेळेला तुम्हाला वापरायचंय इज. आता दुसरं आर. आर कधी वापरायचं बघा, ही, शी, इट सोडून मग कुठलं पण प्रोनाउन येऊ दे, जसं यू असेल, त्यानंतर वी असेल, दे असेल, यापैकी कुठलंही प्रोनाउन आलं तर तुम्हाला काय वापरायचंय, आर वापरायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, प्ल्युरल नाउन. यापैकी जरी कोणतंही प्ल्युरल नाउन येऊ दे, म्हणजे जास्त संख्या असणारं, म्हणजे पीपल असेल, फ्रेंड्स असेल, असं जर असेल तर तुम्हाला वापरायचंय आर. म्हणजे अशा पद्धतीने एम, इज आणि आरचा वापर तुम्हाला करायचा आहे. पण तो कशासाठी, फक्त टाइम सेन्ससाठी. आणि ऍक्शन सेन्ससाठी काय करणार आहोत आपण, VING फॉर्म घेणार आहोत. बरोबर. म्हणजे या पद्धतीनं हा झाला इम्परफेक्ट टेन्स. आता काही सेंटेन्सचं आपण प्रॅक्टिस करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी मी तुम्हाला काय करणार आहे बघा, एक 4 वाक्य देणार आहे सॉल्व्ह करायला. तर ती वाक्य सुद्धा तुम्ही सोडून काय करायचे, कमेंट बॉक्समध्ये टाकायचे, जेणेकरून तुमची उत्तरं, म्हणजे तुम्हाला जे मी शिकवलं ते किती समजले किंवा काय अडचण येते हे मला समजेल. ओके. बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, टाइम सेन्स साठी काय वापरायचंय, एम, इज किंवा आर. आणि ऍक्शन सेन्स साठी काय वापरायचंय आपल्याला, VING फॉर्मॅट वापरायचंय. क्लिअर. आता मी समजा वाक्य घेतलं की राजू पळत आहे. आता हा आपला आहे इम्परफेक्ट प्रेझेंट. बरोबर. या इम्परफेक्ट मधला आपण कोणता बघतोय, प्रेझेंट टेन्स बघतोय. बरोबर. सो प्रेझेंट असल्यामुळेच आपण टू बी ची प्रेझेंट फॉर्म्स घेतलेले आहेत. जर पास्ट असेल तर पास्ट घेणार. ते कधी कसं घ्यायचं हे मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेनच तुम्हाला. आता चला, पळणारा कोण आहे, तर राजू. सो मी पहिल्यांदा वाक्य घेणार, म्हणजे वर्ड घेणार राजू. आता पाठीमागून यायचंय. बरोबर. हा आहे आपला
टाइम सेन्स आणि हा कसला आहे ऍक्शन सेन्स. बरोबर. ऍक्शन सेन्स बघा त लागलाय म्हणजे इम्परफेक्ट टेन्स असणार आहे, पुढे आहे आलंय म्हणजे प्रेझेंट सेन्स असणार आहे. बरोबर. चला राजू घेतलं. आता आहे साठी या तिघांपैकी काय घ्यायचं तुम्हाला माहित असेल तर लगेच कमेंटमध्ये उत्तर द्या. काय घ्यायचं ह्याच्यासाठी बघा मी काय मागाशी सांगितलं होतं, ही शी इट असेल तर एक इज वापरायचा आहे आणि दुसरी गोष्ट जर नाऊन असेल ते सिंग्युलर नाऊन तर त्याच्यासाठी सुद्धा इज वापरायचा. आता राजू हा एकटाच आहे आणि ते नाऊन आहे सो आपण काय वापरणार इज वापरणार. राजू इज. हे झालं टाइम सेन्स साठी. आता घ्यायचं आपल्याला ऍक्शन सेन्स. ऍक्शन सेन्स कसा आहे आपला पळत म्हणजे इम्परफेक्ट आहे आणि इम्परफेक्ट असेल तर काय करणार आहोत आपण VING. आता पळण्याला आपण रन म्हणतो सो इट्स रनिंग. सो राजू इज रनिंग. दॅट्स इट. आता त्याच्या पुढचं एक एक्झाम्पल आपण निगेटिव्ह मधलं घेऊयात. जसं की बघा मी खेळत नाही. बघा इथं फक्त काय आलंय आहेच्या ऐवजी नाही आलंय म्हणजे निगेशन आलेलं आहे. सो परत सेम फॉर्मॅट काही बदल नाही. ह्या फक्त नाहीसाठी नॉट यूज करायचंय. याच्यामध्ये आहे पण असतं आणि नाही पण असतं. सो आहेसाठी ह्या तिन्हीपैकी एक घ्यायचं आणि त्याच्या पुढे नॉट फक्त यूज करायचंय तुम्हाला. सो खेळणार कोण आहे मी. सो आय. आता आहेसाठी पहिला आहे ह्यातलं आहे बाहेर काढायचं. आहेसाठी काय येणार आहे आयच्या समोर फक्त एम येणार आहे. सो आय एम. नो आलंय म्हणजे नाही आलंय सो आय एम नॉट आणि मग खेळण्यासाठी काय येणार आहे प्लेइंग. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता इम्परफेक्ट टेन्सचा फक्त रूल्स पाठ न करता तुम्ही त्याचा तुमच्या कम्युनिकेशन स्किल मध्ये सुद्धा यूज करू शकता. आता तुम्हाला रूल पाठ करायची गरजच नाहीये. आपण काय केलं एक्झाम्पल्स वरून हे फॉर्मॅट म्हणजे रूलचं जे वाक्याचं त्या फॉर्मॅट आहे तो तयार केला ना म्हणजे रूल्स आपण तयार केले. सो नवीन तयार करायचं आपण स्वतःहून रूल पाठ करायची गरजच नाहीये. याचा फक्त यूज करून तुम्ही तुमची सेंटेन्सेस जी आहेत ती फॉर्म करा आणि तुमच्या डेली कम्युनिकेशन मध्ये याचा यूज करायचा आहे. चला आता मी तुम्हाला एक 5 वाक्य देते तुम्ही पटकन त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत. बघा तर ही तुमची सेंटेन्सेस आहेत. ह्या सेंटेन्सचं काय करायचंय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये ह्याचं ट्रान्सलेशन लिहायचंय आणि पाठवायचंय. मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर तुम्ही करेक्ट लिहिलंय बरोबर आहे चुकीचं आहे काय नक्की हे नक्की सांगणार आहे. त्यामुळे पटकन याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपली ही टेन्सची लेक्चर सिरीज कंटिन्यू चालू राहणार आहे आणि याची प्लेलिस्ट बनवलेली आहे तिथं जाऊन तुम्ही हे बघू शकता. सविता स्पोकन इंग्लिश या चॅनलवरती तुम्ही गेलात तर समोर तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल. त्या प्लेलिस्ट मधून सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. थँक्यू.